नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 9 जुलैच्या भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, बायको अगं आता तर राग गेला ना तुझा आला, बघ तुझ्यासाठी काय सरप्राईज प्लॅन केलंय. आणि असं म्हणून तो डोळे झाकून तिला घेऊन येतो प्रेक्षकांनो. आणि ती सर्वांना समोर बघितल्यानंतर इतकी खुश होते. जसं ती घरात प्रवेश करते ना प्रेक्षकांनो, तिच्यावर तिला का प्रतिमा आत्या, कल्पना ताई, प्रत्येक जण फुलाचा वर्षाव करतो. आणि त्या फुलाच्या वर्षावरून खरंच सायली खूप खुलून दिसते प्रेक्षकांनो. प्रत्येकाच्या गाण्याचा इतका सुंदर अर्थ आहे ना, की त्या अर्थ म्हणजे इतका मनाला भेटून जातोय. आणि बघा सायलीला खुर्चीमध्ये बसून किती सुंदर पाळणा केलाय प्रेक्षकांना अश्विन, अर्जुन, चैतन्यनी. आणि हे बघताना लगेच पूर्ण आजी तिला मंदिराकडे घेऊन जात आहे. म्हणजे आज काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे जसा तिचा नवा जन्मच झालेला असंही म्हटलं ना तर काही हरकत नाही प्रेक्षकांनो. पण काही म्हणा मंडळी बरं का, डान्स इतका अप्रतिम झालाय ना यांचा आला सुभेदार फॅमिली आणि किल्लेदार फॅमिलीने. टेडी सुंदरसा दिलेला आहे सायलीला. आणि हे मात्र राकेश रेकॉर्ड करतोय बरं का. कोणासाठी? कारण त्याला प्रियाने सांगितलेलं आहे, सचिन इकडं जो निधी मंत्री साहेबांनी दिलेला असतो ना आश्रमासाठी, तो बघत असतो आणि म्हणतो की अरे बापरे आपली चांदी बरं का रे. म्हणजे जो मंत्रीचा माणूस आहे ना तोही सचिनने त्याच्या बाजूने करून घेतलेला आहे प्रेक्षकांनो. आणि तितकाच लगेच तो मंत्रीचा माणूस असतो ना तो सचिनला एक पुढे देतोय. आणि आपण समजू शकतो ती पुढी कसली असली पाहिजे. तितक्यात मैपत तिथं येतो आणि मैपत म्हणतो, हे काय चाललंय तुमचं? आला मी पहिलेच सांगितलं होतं दीक्षित हे असलं काही आश्रमामध्ये करायचं नाही. आणि तो त्यांना बजावत असतो की हे तुम्ही चुकीचं करताय, मी आता पोलिसांनाच फोन लावतो. आणि लगेच तो पोलिसांना फोन लावायला घेतोय प्रेक्षक. आणि तो पोलिसांना फोन लावत असताना सचिन बी आणि तो मंत्रीचा जो माणूस असतो ना दोघंही त्या मैपतच्या पायाजवळ रिंगत आहे आणि म्हणताय खूप रावण्या करतायत त्याच्या आल्या. आणि नंतर मैपत इतका मोठमोठ्याने हसायला लागतोय ना की अरे बापरे, म्हणजे त्याचं जे खरं बीब होतं ना त्याचं उघडं झालं आहे प्रेक्षकांनो. तो म्हणतोय काय सचिन दीक्षित बरोबर केली ना ॲक्टिंग हां, असं म्हणत असताना सचिन म्हणतो, काय अण्णा काय घाबरवलं तुम्ही? मला वाटलंच होतं की तुम्ही काहीतरी करणारच आहे, कारण तुम्ही हाडाचे गुन्हेगार आहात. आणि तो लगेच दोघं पाय त्या टेबलावर ठेवतोय प्रेक्षकांना. निधीच्या मधोमध त्याचे दोघं पाय आपल्याला दिसत आहे. आणि सचिन इतका खुश झाला आहे की कारण त्याला समजलं की आता मैपत हा पहिल्यासारखाच आहे, त्याच्या तोंडाला रक्त लागलंय ना, तो कधीच सुधारणार नाही असं त्याचं म्हणणं असतं. आणि तो दीक्षित तू आता साक्षीला फोन लावून ते दोघंही साक्षीशी फोनवर बोलताय. आणि साक्षी म्हणते की अण्णा बरं झालं तुम्ही पहिल्यासारखेच राहिले, मी खूप टेन्शनमध्ये आले होते. त्यावरच आल्या की इकडं राकेश आपल्याला दिसतोय प्रियाकडं आलेला. आणि प्रिया म्हणत असते की अरे तिला आता मारू दे, मजा किती मजा मारते, किती हौस करते, पण मी तिला ठेवणार नाही राकेश, तिथं मी तिच्याकडनं बदला घेईलच असं म्हणून ती राकेशला धमकवत असते, म्हणजे सांगत असते व एक प्रकारे. आणि पुन्हा आपल्याला सुभेदार फॅमिलीकडे दाखवलं आहे प्रेक्षकांनो. जेवढ्या स्टार प्रवाहावरच्या जेवढ्या नायिका आहेत ना मालिका चालू आहे त्याच्यामधल्या सर्व नायिका सायलीच्या स्वागतासाठी म्हणजे समारंभासाठी आलेल्या आहे प्रेक्षकांनो. किती सुंदर दिसत आहे सर्वच्या सर्व. आणि तो सोहळा खरंच अप्रतिम आहे ह्या वेळेचा असं तर आपल्याला नक्कीच म्हणावं लागणार आहे प्रेक्षकांनो. आणि सायली सोहळा झाल्यानंतर मग सर्व एका ठिकाणी बसलेले. आणि सायली म्हणते की मला बाबा नाही दिसत आहे गं. तितक्यातलं का प्रतिमा आत्या म्हणता, अगं बाबानं देवदर्शनाला गेले, त्यांनी ना म्हटलेलं होतं जर सायली तर मला वापस भेटली ना, त्यांचा देवावरचा राग होता ना पहिले तू नव्हती तर, म्हणून त्याचं तर पूर्ण माफी मागण्यासाठी देवदर्शनासाठी गेले असं ती सांगत असते. आणि पुढे भागामध्ये आपण बघणारच आहे प्रेक्षकांनो. आता हे पाचींचंही आता पुन्हा फोन कॉल चालू झालेत बरं का. त्यांनी प्रियाला ना जेलमध्ये असताना तर फोन केले आणि ते सांगत असतात की पुढचं प्लॅनिंग काय करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद प्रेक्षकांनो.